मित्रांनो, यापूर्वीच मी म्हणालो होतो की देवशयनी आणि चातुर्मास या विषयावरती मी तुमच्यासमोर बोलणार आहे, तुमच्याबरोबर चर्चा करणार आहे. देवशयनीला गेला म्हणजे निद्रावस्थेत गेला, झोपायला गेला. आता देव कोण आहे तर विष्णुदेव. विष्णुदेव, विष्णू शब्दाची जर फोड केली नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळकर. मित्रांनो, यापूर्वीच मी म्हणालो होतो की देवशयनी आणि चातुर्मास या विषयावरती मी तुमच्यासमोर बोलणार आहे, तुमच्याबरोबर चर्चा करणार आहे. देवशयनीला गेला म्हणजे निद्रावस्थेत गेला, झोपायला गेला. आता देव कोण आहे तर विष्णुदेव. विष्णुदेव, विष्णू शब्दाची जर फोड केली तर ज्यांनी विष प्राशन करून या जगाचं पालन केलं, संगोपन केलं, तो पालनहार, तो विष्णू. मित्रांनो, आता विष प्राशन करून असं मी का म्हणालो? कारण आपण म्हणतो ना, आई वडील विष पिऊन काय करतात, मुलांचं संगोपन करतात. म्हणजे कशा प्रकारे तो मूल टार्गट निघाला, खट्याळ निघाला, जर तो घालून पाडून बोलतोय, ऐकत नाही आहे, आणि अशा परिस्थितीतसुद्धा ते आई वडील त्या मुलाचं संगोपन करत असतात, पालनपोषण करत असतात. म्हणजे त्याच्या त्या स्वभावाला, त्या स्वभावाच्या ते विष ते पीत असतात, त्याच्या वागण्याचं ते विष पीत असतात, त्याच्या उद्धट वागण्याचं, त्याच्या उद्धट वर्तनाला ते सांभाळून घेत असतात. म्हणजे ते विष पीत असतात, त्या विषाचा घोट पीत असतात. तसाच हा पालनहार, तशीच ही सृष्टी, तसेच हे पंचमहाभूत त्या विषाचं प्राशन करून या सृष्टीचं संवर्धन करत असतात, या सृष्टीचं पालन करत असतात, संगोपन करत असतात. त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही पण आलो. पण हेच ते पंचतत्व म्हणजेच तो विष्णू, म्हणजेच तो परमेश्वर, ते स्वरूप हे शयनाला गेले. आणि तुम्ही म्हणाल आता हे पंचतत्व कशा प्रकारे शयनाला जातील? आता हे पंचतत्वामधील पहिलं तत्व आपण घेऊ, ते म्हणजे जलतत्व. आता हे जलतत्व शयनाला गेला आणि झोपायला कसं जाणार? मित्रांनो, या पावसाळ्यात जे पाणी आकाशातून पडत असते, पर्जन्य पडत असतो, आणि ते जमिनी धरतीवरती पडल्यानंतर ते पाणी गढूळ होते आणि कुठल्या कुठल्या नदीतून, तलावातून, विहिरीतून ते पाणी आपण घरी घेऊन येतो. मग ते पाणी गढूळ असते मित्रांनो. व काय दुसरी गोष्ट काय तर त्या पाण्यावरती सूर्याची किरण न पडल्यामुळे त्याच्यामध्ये बॅक्टेरियाचं प्रमाण वाढलेलं असते. सूर्याची किरण त्या पाण्यावरती न पडल्यामुळे बॅक्टेरियाचं प्रमाण वाढलं असतं. बॅक्टेरियारहित गढूळ पाणी आपण घरी घेऊन येतो, पिण्यासाठी घेऊन येतो. मग ते पाणी आपल्याला काय करावं लागते? गाळावं लागते, उकळावं लागते, त्याच्यावरती तुरटी फिरवावी लागते. त्याच्यावरती आपल्याला काय करावं लागते? संस्कार करावे लागतात. आणि सगळे संस्कार केल्यानंतर ते आपण पाणी पितो, ग्रहण करतो. म्हणजे असं जे पाणी आहे, जे निस्तेज पावलेलं पाणी आहे, त्याच्यातला तेज कमी झालेलं आहे. इतर वेळेला त्याची आवश्यकता नाही पडत, उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात किंवा आणखीन कुठल्या दिवशी. म्हणजे ह्या चातुर्मासाच्या व्यतिरिक्त जे मास आहेत, महिने आहेत, त्या महिन्यामध्ये ही आपल्याला परिस्थिती करावी लागत नाही. एवढा संस्कार त्याच्यावरती करावे लागत नाही. आपण थोडेफार संस्कार करतो, पण एवढे संस्कार करावे लागत नाही. का तर ह्या काळामध्ये हे जलतत्व काय झालेलं आहे? निस्तेज पावलेलं आहे. कशा स्वरूपात? तर त्याच्यामध्ये सूर्यकिरण न पडल्यामुळे बॅक्टेरियाचं प्रमाण वाढलेलं आहे, जमिनीवरती पाणी पडल्यामुळे ते गढूळ झालेलं आहे, वगैरे वगैरे. लक्षात आलं का मित्रांनो? दुसरं तत्व वायुतत्व. मित्रांनो, पाऊस भयंकर पडत असेल, कंटिन्यू पडत असेल, सारखा पडत असेल, तर वातावरणामध्ये काय होते? बाष्प तयार होते, बाष्प तयार होते. आणि ह्या बाष्पयुक्त हवा म्हणजे दमट हवा, ह्या दमट हवेमुळे आपल्या आरोग्यावरती परिणाम होऊ शकतो. दमट हवेमुळे
आपल्या आरोग्यावरती परिणाम होऊ शकतो. ही जी दमट हवा आहे ना, म्हणजे काय झालेलं आहे, हवा निस्तेज पावलेली आहे. इतर वेळेत ती नसते. काही प्रमाणात असेल दमट हवा, जिथे पाण्याचं प्रमाण जास्त आहे तिथे असू शकते, थंडीचं प्रमाण आहे तिथे असू शकते, पण काही प्रमाणात, अन्यथा ती कोरडीच असते. मग अशी ही दमट जी हवा आहे ती आपल्या आरोग्याला अपायकारक आहे. म्हणजे ती हवा कशी आहे, निस्तेज पावलेली आहे. इतर वेळा कशी असते, जागी असते, आणि ह्या चातुर्मासामध्ये ती निस्तेज पावलेली. लक्षात आलं का मित्रांनो? म्हणजे वायुतत्व. आता अग्नितत्व. आता अग्नितत्व आपल्याला कुठून प्राप्त होते, तर सूर्यापासून. सूर्याची किरणं भूवरती पडत नाही, जमिनीपर्यंत येत नाही, पृथ्वीवरती पोचत नाहीत. त्यामुळे जी ऊर्जा आपल्याला हवी असते दिवसभर, ती ऊर्जा आपल्याला मिळत नाही. त्या ऊर्जेचं प्रमाण सुद्धा कमी झालेलं असते, निस्तेज पावलेलं असते. ज्या प्रकारे हवी ती ऊर्जा आपल्यापर्यंत पोचत नाही. थोडक्यात कोळसे आहेत, पेटलेले कोळसे आहेत, अगदी रखरखीत पेटलेले कोळसे आहेत, त्याच्यावर तुम्ही थोडंसं पाणी शिंपडा, बघा ते निस्तेज पावतील. काही काळ जोपर्यंत परत ते पेटत नाही तोपर्यंत निस्तेज पावतील. आणि त्या निस्तेज पावलेल्या कोळशातून तुम्हाला जी उष्णता हवी आहे ती उष्णता तुम्हाला प्राप्त होणार नाही. मित्रांनो लक्षात आलं का? म्हणजे तीच गोष्ट या सूर्याच्या किरणामुळे ती घटत असते. ती किरणं अगदी सरळ धरतीपर्यंत पोचत नाही, आणि मध्ये ढग असतात. ढग त्याला सूर्याची किरणं जमिनीपर्यंत पोचू देत नाही. म्हणून बघा दिवसभर तिन्हीसांची जो समय असतो, वेळ असतो, त्या हिशोबानेच आपल्या पृथ्वीवरती प्रकाश पडत असतो. म्हणून हे जे अग्नितत्व आहे हे सुद्धा निस्तेज पावलेलं आहे. आता चौथं तत्व ते म्हणजे भूतत्व. आता पाऊस पडत असतो, आणि हा पाऊस पडल्यामुळे जमीन ही ओली झालेली आहे. जमीन ही ओली झालेली आहे, आणि जमीन ओली झाल्यामुळे, दमट झाल्यामुळे, जलमय झाल्यामुळे काय होते, या धरतीमधून जी ऊर्जा येते, जशी आपण गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणतो, तशीच या पृथ्वीची केंद्रत्यागी शक्ती आहे. केंद्रत्यागी शक्ती आहे. ती जी केंद्रत्यागी शक्ती आहे ना, ती सुद्धा निस्तेज पावते. म्हणजे हे भूतत्व. आणि ती ज्या प्रकारे आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे, मिळायला पाहिजे, ती मिळत नाही. त्यामुळे आपल्या काय होते, आरोग्यावरती त्याचा परिणाम होतो, आपल्या शरीरावरती त्याचा परिणाम होतो. म्हणजे तुम्ही जर कमी दाबाने जर तुम्ही एखादा फुगा फुगवत बसला, तर तो ज्या प्रकारे फुगायला पाहिजे तेवढा तो फुगणार नाही. पण ज्याला योग्य दाब दिला आणि योग्य दाबाने जर तो फुगा फुगवायचा प्रयत्न केला हवेच्या दाबाने, तर तो फटाफट फुगेल. म्हणजे याचा अर्थ काय आला, की ती ऊर्जा शिथिल झालेली आहे. लक्षात आला का मित्रांनो? मग भूतत्व सुद्धा शिथिल झालेलं आहे, हे झालेलं आहे, निस्तेज पावलेलं आहे. मग हे निस्तेज पावलेलं भूतत्व आपल्याला काय होते, जेवढा प्राप्त व्हायला पाहिजे तेवढा प्राप्त होत नाही. आता राहिलं पाचवं तत्व, ते म्हणजे आकाश तत्व. आकाश तत्व म्हणजे ब्रह्मांडाचं तत्व. आता ते सुद्धा आपल्यापर्यंत, ते जे काही ऊर्जा आहे आकाशातील, या ब्रह्मांडातील ऊर्जा, त्याला सुद्धा हे ढग अडवतात, हा पाऊस अडवतो. म्हणजे ते थेट आपल्यापर्यंत पोचत नाही. त्याच्यामध्ये बॅरिकेड येतात, अडथळे येतात, आणि ते थेट आपल्यापर्यंत न पोचल्यामुळे ते सुद्धा निस्तेज पावलेले आहे. कुठले? हे आकाश तत्व. मित्रांनो लक्षात आलं का? म्हणजे हे पंचतत्व म्हणजेच तो निद्रा अवस्थेत गेलेला विष्णू, जे ब्रह्मांडी तेच पिंडी, आणि या पंचतत्वावरच आपण आपलं जीवन जगत असतो. या पंचतत्वाच्या आधारेच. आणि ते जर निस्तेज पावले असतील तर आपलं आरोग्य बिघडते. म्हणून ह्या काळामध्ये आरोग्याचं आपल्याला रक्षण करायला पाहिजे, संरक्षण करायला पाहिजे. आरोग्याची देखभाल करणं गरजेचं आहे. विविध तऱ्हेने, विविध प्रकारे आहार विहारामधून. म्हणून आपण आहार विहार कसा घेतो, अगदी
हलका आहार घेतो आपण, मांसाहार टाळतो. कारण आपलं जे पचन तत्व आहे, पाचन क्रिया आहे, ती सुद्धा मंद पावलेली असते, ती सुद्धा मंद झालेली असते, ती सुद्धा निस्तेज झालेली असते त्या काळामध्ये. मग ते पचलं नाही तर काय होणार? अनेक व्याधीला आपल्याला सामोरं जावं लागणार. म्हणून आहार सुद्धा कसा असावा? हलका असावा. म्हणून आपण काय करतो? ह्या चातुर्मासामध्ये उपवास करतो, अनेक उपवास करतो. त्याच्या मागचं कारण ते आहे आपल्या उदराला, आपल्या पोटाला आराम देणं, आपल्या त्या ऊर्जेला, कुठली पाचन ऊर्जेला आराम देणं. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल, विष्णू निद्रावस्थेत गेलेला आहे. आता विष्णू कोणता आहे? तर पंचतत्व. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल, भगवान विष्णू निद्रावस्थेत गेला, शयनाला गेला. म्हणजे काय? तर हे पंचतत्व हे सुप्त स्वरूपात गेलेलं आहे. हे सुप्त स्वरूपात गेलं आहे, निस्तेज पावलेलं आहे. ती ऊर्जा, पंचतत्व निस्तेज पावले. आणि ह्या निस्तेज पावलेल्या पंच ऊर्जेमुळे आपल्या मानवी जीवनावरती किंवा प्राणी जीवनावरती होणारे परिणाम आहेत ते टळावेत. त्यासाठी आपल्याला आहार विहारामध्ये योग्य तो परिवर्तन आणणं गरजेचं आहे, बदलाव आणणं गरजेचं आहे. आणि ह्या चातुर्मासामध्ये ही काळजी घेणं गरजेचं आहे. कारण आपली पाचनेंद्रियसुद्धा कमजोर झाले असतात, निस्तेज पावलेले असतात. आता देव उठणीपर्यंत आपल्याला ह्या गोष्टी सांभाळून घेणं गरजेचं आहे. कशा प्रकारे? तर आहार विहाराच्या मार्फत. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल की भगवान विष्णू निद्रावस्थेत कसे गेलेत, वास्तवामध्ये ते भगवान विष्णू काय आहेत, आणि हे 4 मास काय आहेत, या 4 मासामध्ये आपल्याला काय काळजी घ्यायची आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर आपण ह्या निस्तेज पावलेल्या ऊर्जेकडे लक्ष देऊन विचारपूर्वक आपल्याला निर्णय घेणं गरजेचं आहे. हेच ते सनातन आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल देवशयनी म्हणजे काय आहे, हे चातुर्मास आपल्याला का सांभाळायचे आहेत. तर विज्ञान आणि शास्त्राच्या माध्यमातून निर्णय तुमच्या हातात आहे. सनातनी वास्तव. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार थोडेसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.